मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। चिंचणी वांगी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील बहुतांश गावांमध्ये सुरू असलेले मटका, जुगार, गुटखा आणि अवैध दारू विक्रीसारखे विघातक धंदे येत्या सोमवारपर्यंत तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यासमोर सर्व पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फुले शाहू आंबेडकर विचार मंच कडेगाव तालुक्याच्या वतीने पोलिसांना देण्यात आलाय। या संदर्भातील एक लेखी निवेदन चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना सादर करण्यात आले। चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून मटका, जुगार, गुटखा आणि अवैध दारूची सर्रास विक्री सुरू आहे। यामुळे हातावर पोट असणारे मजूर, सर्वसामान्य आणि मागासवर्गीय कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत। या अवैध व्यवसायांमुळे तालुक्यातील तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी गेली असून पोलिसांचा कोणताही धाक न राहिल्यामुळे तरुण वर्ग वादविवाद, मारामाऱ्या आणि गुन्हेगारीसारख्या वाम मार्गाला लागलाय। याचा सर्वाधिक त्रास ग्रामीण भागातील महिला वर्गाला सहन करावा लागत आहे। शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही यामुळे गंभीर घातपाताच्या घटना घडू लागल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय। शासनाचा पगार मिळत असतानाही केवळ महिन्याच्या हप्त्यापोटी आणि वरच्या कमाईच्या हव्यासापोटी पोलीस अधिकारी या अवैध धंदेवाल्यांवर कोणतीही कडक कारवाई करत नाहीत, असा थेट आणि गंभीर आरोप आंदोलकांनी या निवेदनात केलाय। पोलिसांच्या या भूमिकेमुळे खात्याची प्रतिमा मलिन होत असून गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याचं निवेदनात म्हटलंय। या निवेदनावर कडेगाव तालुका आणि सांगली जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय चळवळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, ज्यामध्ये महादेव होवाळ, सांगली जिल्हाध्यक्ष RPI, शिवलिंग सोनवणे, सांगली जिल्हा प्रभारी BSP, जीवन करकटे, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, बोधिसत्व माने, पलूस तालुका अध्यक्ष RPI आठवले गट, अजित वायदंडे, सांगली जिल्हाध्यक्ष जनता क्रांती दल, विजय माळी, युवा जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना सिद्धार्थ माने, सांगली जिल्हाध्यक्ष RPI-A, रुपेश कांबळे, कडेगाव तालुका युवा अध्यक्ष RPI-A, अजित पाटोळे, सांगली जिल्हा युवा अध्यक्ष जनता क्रांती दल, जितेंद्र सोरटे, कडेगाव तालुका अध्यक्ष RPI आठवले, आकाश सातपुते, प्रदेशाध्यक्ष जनता क्रांती दल, संकेत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शेळकबाव आदी प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या असून त्यांचा समावेश आहे। या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली जावी यासाठी या निवेदनाच्या प्रती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी, सांगलीचे पोलीस अधीक्षक, विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, कडेगावचे तहसीलदार आणि कडेगावचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे माहिती व योग्य त्या कारवाईसाठी रवाना करण्यात आले। पोलिसांनी ठोस पावले न उचलल्यास गुरुवारी होणारे आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशारा विचार मंचाच्या वतीने देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।